नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मला एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला. तुम्ही ओव्हर थिंकिंग तर करत नाहीये ना? तुम्हाला असं वाटत नाही मी तर असं काही नाही करत बाबा, पण पुन्हा एकदा स्वतःला प्रश्न विचारून बघा, ओव्हर थिंकिंग म्हणजे काय? असं तर नाही ना की तुम्ही त्या गोष्टींचा विचार करताय ज्याला तर खरं काही उत्तरच नाहीये क्लिअर, किंवा जी घटना आधीच घडून गेलीये, भूतकाळातलं काहीतरी तुम्ही विचार करत बसलाय, किंवा मग अशा काहीतरी गोष्टींचा विचार ज्याचा अजून काहीच घडलेलं नाहीये, म्हणजे त्या फ्युचर मधल्या आहेत, भविष्यातल्या काहीतरी गोष्टींचा तुम्ही विचार करत बसलाय. म्हणजे भूतकाळातल्या गोष्टी पुन्हा पुन्हा आठवत बसणे, किंवा मग नकारात्मक काहीतरी विचार करत बसणे. असं जर असेल ना तर तुम्ही नक्कीच ओव्हर थिंकिंग करताय. आणि ओव्हर थिंकिंग जर तुम्हाला अवॉइड करायचं असेल ना, तर ती तुम्हाला लक्षपूर्वक त्याच्यासाठी काही स्टेप्स घ्यायला लागतील, काहीतरी करावं लागेल तुम्हाला स्वतःसाठी. तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी करू शकता. तुमच्या जर लक्षात आलं की तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींचा दिवसभर विचारात करत बसलेले, तर काय करू शकता तुम्ही? एक सोपं आहे, तुम्ही हे करू शकता. एक असतं म्हणजे वरी टायमर म्हणतात त्याला. म्हणजे काय की तुम्ही किती वेळ त्या गोष्टीचा विचार करताय ना, याच्यासाठी टाइम लिमिट द्या. ठीक आहे, ही एवढी गोष्ट आहे तर ठीक आहे, मी 10 मिनिटं याच्यावर काहीतरी विचार करते आणि ठरवते मला काय करायचं ते. दुसरी गोष्ट अशी की तुम्ही पहिले विचार करा की हे मी कंट्रोल करू शकते का? जर त्याचं उत्तर नाही असेल तर मग सोडूनच द्या, मोकळं करा तुमच्या मनाला. आणि जर हो असेल तर एखादं छोटंसं पाऊल उचला आत्तापुरतं. आणि जर असे झाले, जर तसे झाले, याचा विचार करत बसू नका. बाहेर फिरायला जा. जर खूप ओव्हर थिंकिंग होत असेल, थोडा वेळ बाहेर फिरायला जा, दीर्घ श्वास घ्या. आणि कधी कधी काय असतं माहितीये का, उशिरा निर्णय घेण्यापेक्षा, म्हणजे वेळ वाया घालून उशिरा निर्णय घेण्यापेक्षा एखादा छोटासा चुकीचा निर्णय लवकर घेतलेला कधी पण चांगला असतो. बरे फार काही तुम्ही त्याचा विचार करून खूप मोठी गोष्ट असेल तर तुम्ही त्याच्यासाठी वेळ घेऊ शकता, पण छोट्याच्या गोष्टीसाठी विचार करायची गरज नाही. काही लोक तर एखादा मेसेज पाठवण्यासाठी सुद्धा 4-5 वेळेला विचार करतात, असं होईल का, तसं होईल का, असा अर्थ त्याचा तो असा काढेल का, तसा काढेल का. त्यामुळे ओव्हर थिंकिंग थांबवणं हे तर फार गरजेचं आहे. त्यामुळे थिंकिंग करण्याऐवजी कधी पण आपण काहीतरी कृती करणं हे फार गरजेचं असतं. पुढचं पाऊल उचलणं फार गरजेचं असतं. विचार करून काही होणार नसतं. त्यामुळे कोणता विचार आहे त्याला किती महत्त्व द्यायचं हे ठरवायचं आणि तेवढीच फक्त ऍक्शन घ्यायची. बस इतकंच करायचं.